तर मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं सकाळच्या रामपर्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा प्लॅन म्हणजे काहीतरी वेगळाच आहे. आज आपले मित्र आलेत. आपला मित्र खास म्हणजे गुवाहाटीवरून आला आहे, अतुल. तर तो आपल्याला बोलला की आपल्याला जायचं आहे फिरायला. मग आपल्यासोबत आता शिरीष आहे आणि आशिष पण आहे. तुम्ही त्यांना ओळखलं असेल तर त्यांची मी ओळख करून देईन तुम्हाला नंतर. आपल्या स्कूलचे मित्र आहे. स्कूलच्या मित्रांसोबत आपलं जे बॉन्डिंग असतं ते वेगळंच असतं. किती पण मित्र भेटले तरी आपले जे शाळेतले मित्र असतात ते आपलं कायम आपल्यासोबत असतात आणि आपल्या म्हणजे मनामध्ये बसलेले असतात. तसंच आज एक आपण फिरायला चाललो आता त्यांच्यासोबत. बघूया आता पुढचा व्लॉग आपण तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर आता आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरला. आता आम्ही तुरळलो आहे. तर आपल्या तुरळपासून मार्लेश्वर बघायला गेलं तर 50 किलोमीटर आहे. तर आता निघूयात आपण थोड्याच वेळात. ओके, त्याला म्हणते आता निघूया आपण. आपल्याकडे सगळं हेल्मेट वगैरे घेतलं कारण आपल्याला खूप फिरायचं आहे आज. आपल्याला पहिलं मार्लेश्वर, नंतर गणपतीपुळे आणि तेव्हा पॅलेस वगैरे पण आज पण जाऊ. तर आता बघूया, चला निघूया. दुसरे काय बघ कुठं कशी आहे बघू. आशिष इकडं आहे. शिरीष आपण मी शिरीष मग खरं काय. आशिष लाजारो आहे एकदम. अरे चार स्टॅबिलिटी आहे ना. पण नाही. अरे आशिष चल काय असेल तर आडवं येत मग. तर मित्रांनो, आता आपण आहे मुंबई गोवा हायवेवरती. आता आपल्याला इथून जायचं आहे पहिला संगमेश्वरला. तिथून आपल्याला लेफ्ट मारून आतमध्ये देवरुख रोडने जायचं आहे. तर निघूयात आताच. तर निघूया आता थोडं. तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि आपण आज तुम्हाला आम्ही पूर्ण मार्लेश्वर दाखवतो. चला. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आता इकडे आहे आपलेच मित्र आणि आता जाऊया वरती आपण आता किती वाजले रे? 11. तर आपल्याला 1 तास लागला पूर्ण आपलं इकडं येईपर्यंत. आणि तुम्ही बघितलं सकाळी आपल्याला यायचं होतं 8 वाजता निघायचं होतं, पण मीच लेट आल्यामुळे आपण 9 वाजता तिकडून निघालो. 8 वाजता उठलं होतं. झोपून राहिलो रे. मम्मीने उठवलं काय मुद्दाम. त्यांना मला नव्हतं पाठवायचं इकडं. इकडचं तेवढं खराब होतं. इकडं येताना आपण आलो बरोबर. मित्रांनो, मार्लेश्वर हे एक असं देवस्थान जेथे स्वयंभू महादेव निवास करतात. मार्लेश्वर हे एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं देवस्थान आहे जे खूप प्राचीन, अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे प्राचीन शिव मंदिर खूप घनदाट जंगलांनी आणि सुंदर अशा वॉटरफॉल्सने वेढलेलं आहे. इथून दिसणारा हा सुंदर वॉटरफॉल, दऱ्या, खोऱ्या, हिरवीगार झाडं एकदम अविश्वसनीय आहेत.
त्याच्या हातून एक वरती तू आम्हाला सांगितलंच ना मागे मोबाईलवर त्यांनी गुगल मॅपमध्ये बघून आपल्याला सांगितलं होतं वरती आहे. या ठिकाणी आल्यावर आपल्याला असे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतात. थंडगार हवा, हिरवेगार डोंगर. या मंदिराजवळ यायला आपल्याला 600 ते 620 पायऱ्या चढाव्या लागतात. त्यानंतर आपण वरच्या स्पेसवरती येऊन थांबतो. सकाळच्या रामपाऱ्यात आता पण तुम्हाला मम्मी चिडवत होती काय सहर्ष मम्मी. बरेच दिवसानंतर मित्रांसोबत आल्यामुळे चांगल्या गमती रमल्या होत्या. आणि तसंच इथून मंदिरापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला विविध प्रकारची दुकाने आढळतात. पायऱ्यांचा आणि ट्रेकिंग सीन असल्यामुळे आपल्याला थोड्या अंतरावरती कोल्ड्रिंक्सची दुकानं आढळतात. मांगेचे वगैरे किंवा बाकीचे पण बघितले. घेतला नॉनस्टॉप चालून आम्ही आतापर्यंत 250 पायऱ्या पार केल्या होत्या आणि वरती येताच सुंदर सुंदर नजारे दिसत होते. या ठिकाणी लांबून लोक वॉटरफॉल बघण्यासाठी येत असतात. आपले सहर्ष स्वागत करतो. सहर्षनी मला वाट लावणार मम्मी मला हसते मला कसं वाटतं अमुकी तुझे नाम तू बोलशील ते तुमचा तिथपासून त्याला बोललो त्याला मी परवा व्हिडिओ कॉल आला माहिती आहे ना माहिती. मी बोललो फक्त की मी आता आमच्या गाडीमध्ये ना ओपनिंग करतो आणि लगेच फोन कट लगेच बोलतो मी मग चाललो मला नाही करायचं. कशाला गेले त्याला माहिती काय आता उडवायला काय एवढं काही राहण्याची अर्थ नाही. पण नाही ना मी खरं ओपनिंग करतो. काय खरं ओपनिंग करतो म्हटलं. कोणत्यात बाकी बनवल्या काय करत होता तुम्ही म्हणजे सर्वजण आहे ना प्रॅक्टिस करत होता. तुम्हाला सर्वांना वाटतं काय मला खेळता येत नाही. म्हणजे ते 7 दिवसाचे फक्त तुला वाटतं तुला खेळता येतं. सौरभ 7 दिवसाचे पराक्रम करून तुला बॅटिंगला उभं राहता येतं. फायनली 600 पायऱ्या चढून आपण पोचलो आपल्या मंदिराजवळ. आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेच दगडामध्ये तयार झालेले स्वयंभू हे प्राचीन शिवमंदिर आणि इथून दिसणारा हा सुंदर असा वॉटरफॉल. या मंदिराला पूर्णपणे घनदाट जंगल, मोठ्या दऱ्या आणि सुंदर अशा वॉटरफॉल्सने वेढलेला आहे. इथून दिसणारा हा सुंदर वॉटरफॉलचा नजारा मन प्रसन्न करून टाकतो.
वॉटरफॉलजवळ जाण्यासाठी आपल्याला या नदीतूनच जावं लागतं. थंडीचे दिवस असल्याकारण नदीला पाणी खूप कमी आहे. या वॉटरफॉलजवळ मान्सूनमध्ये जाणे तर अशक्यच होऊन जातं. इथलं हे थंडगार पाणी आणि मोठे मोठे दगड हे इथलं वेगळंच अट्रॅक्शन बनून जातं. हा त्याची नाही बघा इकडे बघा याच्यानंतर क्लिक करू ना इकडे आपण आणि तिथं जे पाणी पाणीला गाळ लागतं. बरं तुम्ही काय थांबणार आहात की निघणार आहात? फोटो काढायचं. शिरीष उभा राहा. कसं कसं आशिष कसा एकदा कर एकदा एक ट्राय. गेट वन बाय वन नाही बाय वन गेट. माझे शब्द आणि माझी कविता टायटल. चल हे बॅग घे. कॅमेरा घेऊन कितना 10 रुपया 20 रुपया कितना कितना है 10 या 20 एक राउंड कितना सो गाइस आप देख सकते हो हम यहाँ पे अभी गणपतिपुले के बीच पे आगे आए तो हम मेरे साथ है आशीष चौधरी, ये है शिरीष चौधरी, ये अतुल मोंटी और ये सौरभ डी. तो अभी हम लोग है ना यहाँ पे मतलब घूम रहे हैं. यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे घूम के. तो अभी देखते हैं. अभी हम लोग को तो ये अभी ये करने का था. ये जो गाड़ी घूम रही है ना ये देखो ये गाड़ी लेकिन हम लोग के पास पैसा नहीं है. हम लोग कंगाल हुए. तो अभी हम लोग जा रहे थे पैदल ही चल रहे. देखते हैं. अभी हम लोग को आशीष बोला था घोड़ा करते घोड़ा घोड़े पे घोड़ा. और अभी आशीष ये अतुल बच्चों जैसी हरकतें करते हुए और हे पप्प्या फोटो काढणे कॅप्चर मध्ये लिहू आम्ही गणपती पोहायला आलीव.
तो गाइज मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए अभी यहाँ पे रुकता हूँ। अच्छा थैंक यू, बाय बाय। अपने चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और ज़्यादा से ज़्यादा शेयर करो। चलो मिलते हैं अगली वीडियो में।